श्री स्वामी समर्थ. तर येणाऱ्या बुधवारी म्हणजे 17 सप्टेंबर 2025 या दिवशी इंदिरा एकादशी आहे. तर सध्या पितृपक्ष चालू आहे. तर पितृपक्षामध्ये इंदिरा एकादशीला काय महत्त्व आहे आणि आपण या इंदिरा एकादशीची ही कथा ऐकल्याने आपल्या पितरांना स्वर्गप्राप्ती होते. तर आपण ती कथा ऐकूयात. तर त्या अगोदर थोडीशी माहिती सांगते. इंदिरा एकादशी ही भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला केली जाते. या दिवशी व्रत केल्याने पितरांना मोक्ष मिळतो आणि व्यक्तीचे पापे नष्ट होतात असे मानले जाते. या व्रताची कथा राजा इंद्रसेन याच्याशी संबंधित आहे. त्यांना आपल्या वडिलांना नरकातून मुक्त करण्यासाठी इंदिरा एकादशीचे व्रत करावे लागले होते. या व्रताच्या महत्त्व जाणून घेण्यासाठी आणि ते कसे करावे हे समजून घेण्यासाठी ही महत्त्वाची कथा आहे. तर इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने पूर्वजांना मोक्ष मिळतो, कारण या दिवशी केलेला उपवास आणि प्रार्थना पितरांच्या आत्म्याला शांती देतात. तर चला आपण आता ही कथा कोणती आहे ते ऐकूया. तर ही कथा आहे धर्मशास्त्रानुसार सांगितलेली कथा आहे. एकदा युधिष्ठिराने श्रीकृष्णाला पितृपक्षात येणाऱ्या एकादशीचे महत्त्व सांगण्यास सांगितले. त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले की पापांचा नाश करणारी आणि पितरांना मोक्ष प्राप्त मिळवून देणारी एकादशीची तिथी इंदिरा एकादशी. जो कोणताही व्यक्ती इंदिरा एकादशीच्या दिवशी कथा वाचतो किंवा ऐकतो त्याला अनेक जन्माचे पुण्य लाभते. सत्ययुगात महिष्मती नगरावर इंद्रसेन राज्य होते. त्यांचे राज्य सर्व सुख सुविधांनी भरलेले होते. राज्यात कसलीच कमतरता नव्हती. एके दिवशी नारद मुनी इंद्रसेनाच्या दरबारात हजर झाले. देवर्षीला पाहून राजाने त्यांचा सन्मान केला आणि येण्याचे कारण विचारले. त्यावर नारद मुनी म्हणाले की मी यमलोकात गेलो होतो. तिथे तुमचे वडील भेटले. त्यांनी तुमच्यासाठी निरोप दिला आहे. ते म्हणाले की मी नियमितपणे एकादशीचे व्रत करण्याची, पण काही कारणामुळे त्यात व्यत्यय आला. त्यामुळे यमराजाला यमलोकात मला राहावे लागते आहे. तर माझ्या मुलाचे इंदिरा एकादशीचे व्रत केले तर मला मोक्ष प्राप्ती होऊ शकते. हे ऐकून राजाने नारद मुनींना एकादशीच्या व्रताची संपूर्ण पद्धत सांगण्यात सांगितली. नारद मुनी म्हणाले, इंदिरा एकादशीच्या दिवशी स्नान करून पितरांचे तर्पण, श्राद्ध वगैरे करा. त्या ठिकाणी शालिग्रामची मूर्ती अवश्य ठेवावी. त्यानंतर ब्राह्मण भोजन अर्पण करून दान करा. तसेच यातील काही अन्न गाईला खाऊ घाला. यानंतर फुले, धूप, दीप, नैवेद्य, फळे इत्यादींनी पूजा करा. रात्री पारायण करून दुसऱ्या दिवशी व्रत सोडा. नारद मुनींनी राजाला सांगितले की इंदिरा एकादशीचे व्रत विधीनुसार केल्यास तुझ्या पित्याला अधोगतीपासून मुक्ती मिळेल, तसेच मोक्षप्राप्ती देखील मिळेल. भाद्रपद कृष्ण एकादशीच्या तिथीला इंदिरा एकादशी आली तेव्हा राजाने नारद मुनींच्या आज्ञेनुसार व्रत व पूजा केली, दान दिले व दक्षिणा देऊन व्रत पूर्ण केले. त्या व्रताच्या पुण्यामुळे त्याच्या वडिलांना यमलोकातून मुक्ती मिळाली आणि ते वैकुंठास गेले. राजा इंद्रसेनाचा मृत्यू झाल्यावर त्याला स्वर्ग प्राप्त झाला. म्हणजे बघा, ही जरी एकादशी ऐकून आपण या पद्धतीने जर पूजा वगैरे केली तर आपल्याला तर स्वर्गाची प्राप्ती होतेच. तर त्यानुसार आपले जे पूर्वज आहे, जे पित्र आहे, त्यांना कुठेतरी स्वर्गप्राप्ती होत नसेल, यमलोकातून त्यांची सुटका होत नसेल, तर आपल्याला जे आपले पालनहार आहे श्रीकृष्ण हरी यांची इंदिरा एकादशी, पितृपाठात आलेली इंदिरा एकादशी करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर तुम्ही या दिवशी दुसरं काय करू शकता, तर या दिवशी तुम्ही हिरण्यदानसुद्धा करू शकता. ब्राह्मण भोजनसुद्धा या दिवशी तुम्ही करू शकता. त्यानंतर जे आपल्याला एकादशी भागवत पारायण, संक्षिप्त भागवत पारायण 700 श्लोकी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र मार्गातील पोथीसुद्धा तुम्ही या दिवशी पारायण करू शकता. किंवा हे नाही झालं तर तुम्ही सकाळी श्रीहरी विष्णू सहस्त्रनाम याचे पठण करू शकता किंवा श्री व्यंकटेश स्तोत्र याचे सुद्धा पठण करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला इंदिरा एकादशीच्या दिवशी सेवा करणे खूप गरजेचे असते. तर ही सेवा आपल्याला आपल्या पितरांसाठी करणे महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे इंद्रसेन राजाने आपल्या पित्याला यमलोकातून
यमलोकातून मुक्तता मिळण्यासाठी, स्वर्गलोक प्राप्त होण्यासाठी इंदिरा एकादशीचे व्रत केले, त्याप्रमाणे आपण सुद्धा आपल्या पितरांना जर कुठे मोक्ष मिळत नसेल तर त्यांना मोक्ष मिळण्यासाठी इंदिरा एकादशीचे व्रत आवर्जून करावे. तर अशा पद्धतीने आपण इंदिरा एकादशीचे व्रत करू शकतो. तर ही जी कथा आहे, तर ही कथा श्रीकृष्णाने स्वतः श्रीकृष्णाने सांगितलेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने पितृपक्षात इंदिरा एकादशीचे व्रत करा आणि आपल्या पितरांना स्वर्गप्राप्ती करून देण्यासाठी सहकार्य करा, मदत करा. कारण आपण दुसरं काही करू शकत नाही. पितरांना आपल्याकडून खूप देणं लागतं, आपण पितरांचं खूप देणं लागतो. तर ही आपण त्यांच्यासाठी ही सेवा अवश्य केली पाहिजे. दान दिले पाहिजे, दक्षिणा दिल्या पाहिजे, ब्राह्मण जेवण घातलं पाहिजे. नाही ब्राह्मण जेवण तर एखाद्या गरजू व्यक्तींना दान धर्म केला पाहिजे. त्यानंतर जर आपल्याला काही दान करायचे असेल तर पितृपक्षामध्ये छत्री, चप्पल या वस्तूचे दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. तर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला काळ्या कलरची छत्री देऊ शकता. त्यानंतर तुम्ही एखाद्याला चप्पलसुद्धा देऊ शकता. नंतर अंगावर पांघरण्याकरता एखादी घोंगडी किंवा मग एखादी चादरसुद्धा या दिवशी तुम्ही दान करू शकता. नंतर हिरण्यदानाला खूप महत्त्व दिलेलं आहे. त्यानंतर जे आपल्या घरी गाय असते किंवा एखाद्या गाईला जेवायला देणे म्हणजे 2 पोळ्या घ्यायच्या किंवा मग 1 पोळी घ्यायची, त्यावर थोडासा भात, घरात जे पण काही आपल्या घरात स्वयंपाक झालेला असेल तो त्या पोळीवरती ठेवायचा, थोडासा गूळ ठेवायचा आणि हरभऱ्याची डाळ थोडीशी टाकायची आणि हे दान गाईला हा गोग्रास आपल्याला त्या दिवशी द्यायचा असतो. म्हणजे जर आपल्याच्याने जर पितरांना जेवण नाही दिल्या गेलं तर गाईच्या माध्यमातून आपले पित्र तृप्त होत असतात. गाईच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. तर 33 कोटी देवी देवतांना आपल्याला नैवेद्य दिल्याचं पुण्य या दिवशी आपल्याला लाभत असतं. तर हे देताना आपल्याला द्वादशीच्या दिवशी द्यायचं आहे. एकादशीच्या दिवशी आपण गाईला गोग्रास देऊ शकत नाही. कारण त्या दिवशी एकादशी हे असं व्रत आहे की ते सगळ्यांनाच असतं. म्हणून गाईचा पण त्या दिवशी उपवास असतो. तर तुम्ही त्या दिवशी तिला हिरवा चारा देऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्ही पोळी, भाजी, घरात काही स्वयंपाक असेल तर तो तुम्ही तिला देऊ नये, याने पाप लागतं. तर अशा पद्धतीने आपल्याला इंदिरा एकादशीची सेवा आपल्याला रुजू करायची आहे आणि पितरांना स्वर्गप्राप्ती होण्यासाठी आपल्याला त्यांना मार्गस्थ करण्यासाठी मदत करायची आहे. तर आपल्या जर पापाचा नाश होतो, आपण काही केलेले पाप असतील, पितरांच्या संदर्भातील आपल्या जर काही झालेले पाप असतील, आपल्याला तर पितृदोष असेल, तर याने तो समूळ नष्ट होण्यास मदत होत असते. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.